नमस्कार मित्रांनो, नजर 18 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही भाजपाने आघाडी घेत सर्वात आधी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। खानदेशातील भाजपाच्या सर्व आमदारांवर विश्वास व्यक्त करीत त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। मात्र धुळे शहरात महानगरपालिका भाजपाला मिळवून देणाऱ्या अनुप अग्रवाल यांना पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपाने खानदेशातील जाहीर केलेल्या 19 उमेदवारांपैकी धुळे जिल्ह्यात 3 उमेदवारांना जागा दिली आहे। त्यापैकी सिंदखेडा मतदारसंघात विद्यमान आमदार जयकुमार रावल यांना 5व्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे। तर शिरपूर मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार काशीराम पावरा यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र धुळे शहर ही जागा भाजपाला सुटली असून भाजपाचे विधानसभा संघटक तसेच माजी महानगर प्रमुख अनुप अग्रवाल यांना पहिल्यांदा संधी देण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून कोणाकोणाला उमेदवारी मिळते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे। दरम्यान भाजपाने सर्वात आधी यादी जाहीर करून सर्वच राजकीय पक्षांना समीकरण बदलण्यास भाग पाडले आहे। धुळे जिल्ह्यात 3 उमेदवार देण्यात आले आहे। त्यापैकी सिंदखेडा मतदारसंघातील विद्यमान आमदार जयकुमार रावल यांना 5व्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे। 2004 मध्ये पूर्वीच्या शहादा आणि दोंडाईच्या मतदारसंघातून आमदार जयकुमार रावल पहिल्यांदा निवडून आले होते। त्यानंतर सिंदखेडा मतदारसंघातून सलग 4 वेळा निवडून आल्यानंतर त्यांना पुन्हा 5व्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे। जयकुमार रावल हे देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचे निकटवर्तीय समजले जातात। ते युवा आणि अभ्यासक असे आमदार आहेत। सिंदखेडा मतदारसंघामध्ये राजपूत समाजाचे एक गठ्ठा मतदान आहे। ह्या मतांना डोळ्यासमोर ठेवून आमदार जयकुमार रावल यांना पुन्हा 5व्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे। याच मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुकीत खासदार सुभाष भामरे यांना आघाडी मिळाली होती। त्यामुळे आमदार जयकुमार रावल यांना पुन्हा 5व्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे। शिरपूर मतदारसंघातून आमदार अमरीशभाई पटेल यांचे निकटवर्तीय एकनिष्ठ असलेले विद्यमान आमदार काशीराम पावरा यांना दुसऱ्यांदा निवडणुकीत उमेदवारी मिळाली आहे। काशीराम पावरा हे आदिवासी समाजाचे आहे आणि शिरपूर मतदारसंघात आदिवासी समाजाचे एक गठ्ठा मतदान आहे। ते लोकसभेच्या निवडणुकीत आमदार अमरीशभाई पटेल यांच्या सहमत आमदार काशीराम पावरांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला होता। लोकसभेच्या निवडणुकीतही शिरपूर मतदारसंघातून भाजपाला मतांची आघाडी मिळाली होती आणि आमदार काशीराम पावरा यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा लक्षात घेता त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे। यानंतर धुळे शहर मतदारसंघाची जागा भाजपाला सुटली आहे। या मतदारसंघातून धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे संघटक तसेच माजी महानगर प्रमुख अनुप अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अनुप अग्रवाल यांचे वडील ओमप्रकाश अग्रवाल हे स्वयंसेवक आहेत। त्यांचा फायदाही जरूर या निवडणुकीत त्यांना होणार आहे। तसेच अनुप अग्रवाल यांनी हिंदुत्ववादी नेता म्हणून आपली छबी निर्माण केली। किंबहुना धुळे महानगरपालिकेची एक हाती सत्ता भाजपाला सोपवण्यात खरे श्रेय अनुप अग्रवाल यांचे आहे। ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांनाच या मतदारसंघातून पहिल्यांदा संधी देण्यात आली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, विद्यमान आमदार जयकुमार रावल यांचे ते निकटवर्तीय आहेत। तसेच MIMचे विद्यमान आमदार फारुख शाह आणि माजी आमदार अनिल गोटे यांच्यावर सडेतोड टीका करणारे अनुप अग्रवाल हे धुळे शहरात असल्याने त्यांनाच ही संधी देण्यात आल्याचे सांगण्यात येते। किंबहुना धुळे महानगरपालिकेची एक हाती सत्ता भाजपाला सोपवण्यात खरे श्रेय अनुप अग्रवाल यांचे आहे।
ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांनाच या मतदारसंघातून पहिल्यांदा संधी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीने इतर राजकीय पक्षांचे समीकरण देखील बदलणार आहेत हे देखील तितकेच सत्य आहे. याशिवाय धुळे जिल्ह्याच्या शेजारचा असलेला नंदुरबार जिल्हा या ठिकाणी भाजपाने 2 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे दोघेही उमेदवार विद्यमान आमदार आहेत. त्यापैकी नंदुरबार मतदारसंघातून विद्यमान आमदार तसेच मंत्री विजयकुमार गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. विजयकुमार गावित यांनी आदिवासी बहुल भागात प्रचंड विकासाचे काम केले आहे. त्यांची मुलगी हिना गावित ह्या खासदार होत्या. या खासदाराच्या कार्यकाळातही त्यांनी भरीव काम केल्याने विजयकुमार गावित यांना पुन्हा तिसऱ्यांदा भाजपाने उमेदवारी दिली आहे. याशिवाय शहादा मतदारसंघातून राजेश पाडवी हे विद्यमान आमदार आहेत. या विद्यमान आमदारांना पुन्हा दुसऱ्यांदा उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. विद्यमान आमदार राजेश पाडवी यांनी शहादा मतदारसंघात भरीव काम केलेले आहे. या कामाची दखल घेऊन विद्यमान आमदार राजेश पाडवी यांना पुन्हा दुसऱ्यांदा पक्षाने संधी दिली आहे. खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातून भाजपाने विद्यमान आमदारांनाच उमेदवारीची पुन्हा संधी दिली आहे. त्यापैकी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. ते यापूर्वी निवडून आल्यानंतर त्यांनी विकासाचे विजन ठेवून शहर मतदारसंघातून भरीव काम केले आहे. तसेच लेवा समाजाचे नेतृत्व देखील ते करीत आहे. त्यांच्या पाठीशी असलेला लेवा समाज आणि इतर समाजाची मतं लक्षात घेता भाजपाने पुन्हा त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय जामनेर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांना 7व्यांदा उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. गिरीश महाजन यांनी केवळ जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक मधल्या काही विधानसभांवर आपले नेतृत्वाची पकड कायम ठेवली आहे. त्यांनी केलेल्या राजकारणातून भाजपाला अनेक सहकारी संस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांवर नेतृत्व मिळवण्याची संधी त्यांनी प्राप्त करून दिली आहे. त्यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता भाजपाने पुन्हा नामदार गिरीश महाजन यांना 7व्यांदा उमेदवारी जाहीर केलेली आहे. जामनेरनंतर चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे. युवा नेतृत्व, तरुण तडफदार आणि संघर्ष करण्याची नेहमीच भूमिका ठेवलेले मंगेश चव्हाण यांनी देखील चाळीसगाव मतदारसंघात आपली भरीव कामे करून आपले वर्चस्व कायम केले आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघ हा राखीव आहे. या मतदारसंघातून विद्यमान आमदार संजय सावकारे यांना तिसऱ्यांदा भाजपाने उमेदवारीची संधी दिली आहे. सर्वांना बरोबर घेऊन चालणारे, मितभाषी, कुठल्याही पद्धतीचा राग न ठेवता आपले विकासाचे काम करत राहणे हा उद्देश घेऊन संजय सावकारे यांनी आपल्या मतदारसंघावर पकड कायम ठेवली आहे. यामुळे भाजपाने विद्यमान आमदार संजय सावकारे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर रावेर मतदारसंघातून अमोल जावळे यांना पहिल्यांदाच उमेदवारीची संधी भाजपाने दिली आहे. अमोल जावळे हे हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव आहे. युवा तरुण असल्याने लढाऊ नेतृत्व आहे.
राजकीय कारकीर्द निर्माण केलेली आहे. त्यांनी केलेल्या कामातून अमोल जावळे यांना भाजपाने नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला आहे. जळगाव जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातून भाजपाने आपल्या पहिल्या यादीत उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. मात्र भाजपने केवळ मुक्ताईनगरच्या जागेवर अद्यापही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. गेल्या वेळी भाजपाने एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. ते या मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत. या जागेवर भाजपाने अद्यापही आपला उमेदवार जाहीर केलेला नसला. यामुळे ही जागा भाजपा लढवेल की शिंदे गटाला सुटली जाईल याबाबत तर्कवितर्क निर्माण केले जात आहे. याशिवाय विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनाच भाजपाकडून उमेदवारी मिळते काय अशी शक्यता वर्तवली जात आहे. खानदेशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात एकूण विधानसभेच्या 20 जागा आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत भाजपाने 6 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी भाजपाने पहिल्या यादीत 5 विधानसभा मतदारसंघातून आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. याशिवाय धुळे जिल्ह्यातून 3 विधानसभा मतदारसंघातून आणि नंदुरबार जिल्ह्यातून 2 मतदारसंघातून विद्यमान आमदारांनाही उमेदवारी जाहीर केली आहे. एकूणच खानदेशातील भाजपाने सर्व विद्यमान आमदारांना आपली उमेदवारी दिली आहे. मात्र धुळे आणि रावेर या 2 ठिकाणी अनुप अग्रवाल आणि अमोल जावळे यांना पहिल्यांदाच संधी दिली असल्याने या मतदारसंघाकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. एकूणच काय, विद्यमान आमदारांच्या मतदारसंघात राजकीय सामाजिक गणिते जुळत असल्यामुळे तसेच भाजपाच्या सूत्रात ते बसत असल्यामुळे या सर्व विद्यमान आमदारांवर विश्वास टाकत भाजपाने त्यांना पुन्हा संधी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे त्या मतदारसंघात भाजपा अंतर्गत असलेले नाराज गट तसेच मतदार यांची मन मिळवणे या आमदारांची कसोटी लागणार आहे. याशिवाय धुळे शहर मतदारसंघात आणि रावेर मतदारसंघातून ज्या उमेदवारांना पहिल्यांदा उमेदवाराची संधी भाजपाने दिली आहे त्या उमेदवारांचा निवडून येण्यासाठी फार मोठा कस लागणार आहे. त्यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपाच्या अंतर्गत गट तटामुळे तसेच महायुतीतील काही पक्षातील इच्छुक उमेदवारांची नाराजी लक्षात घेता त्यांना निवडून येण्यासाठी आपले कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहे. किंबहुना या नाराज असलेल्या गटाला किंवा नाराज असलेल्या भावी अपेक्षा असलेल्या उमेदवारांना सांभाळून घेण्याची देखील कला त्यांना सादर करावी लागणार आहे. असे केले तर या मतदारसंघातून निश्चितच भाजपाला यश मिळेल असेही मतदारांमध्ये बोलले जात आहे.